नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय रोज सर्वसामान्यांच्या समस्या, त्यानंतर वेगवेगळे शासनाचे निर्णय, वेगवेगळ्या भरती, नोकर भरती, त्यांची जाहिरात, या सर्व विषयाची अपडेट माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलो आहे. तो विषय म्हणजेच एस टी महामंडळासंदर्भात आहेत. आता एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्याशी संबंधित पण आहेत आणि एस टी महामंडळाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाशी पण संबंधित आहेत. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात सोपी आणि सर्वात सुखकर जर प्रवास जर कोणता असेल तर तो एस टी महामंडळाचा. आणि या एस टी महामंडळाने प्रवास करणाऱ्यामध्ये सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजेच एक प्रकार ही एस टी महामंडळ या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहेत, लाईफलाईन आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या. मग या एस टी महामंडळासंबंधी एकदम अपडेट लेटेस्ट माहिती आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी शेअर करतोय, सादर करतोय. समजून घ्या, बघा लक्षात घ्या काय आहे ती माहिती. यामध्ये दोन विषय आपण घेतो आहेत एकत्रच, सर्वांनी समजून घ्या. दर दिवाळीत, बघा लक्षात घ्या, दर दिवाळीत होणारी एस टीची हंगामी भाडेवाढ. म्हणजे आता दिवाळी येणार आहेत, मग या दिवाळीमध्ये जसं प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये भाडेवाढ होते एस टीची, तशी या दिवाळीमध्ये पण होणार आहे का? त्यानंतर दुसरा प्रश्न घेऊन येतोय, एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड? प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजेच या दिवाळीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना काही जास्तीचा पगार मिळणार का, काही बोनस मिळणार का, किंवा अतिरिक्त काहीतरी मिळणार का, लाभ मिळणार का, किंवा त्यांची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होणार का एस टी कर्मचाऱ्यांची? हा पण सुद्धा आपण प्रश्न घेऊन येतोय. पगार दिवाळीपूर्वीच मिळावा, महामंडळाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव. मग महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हा दिवाळीपूर्वीच मिळावा. मग तो प्रस्ताव राज्य शासन मान्य करेल का? याचं सुद्धा या सर्व प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वप्रथम बघा लक्षात घ्या, ते पाहण्याच्या आधी आपण पाहतोय की एस टी महामंडळ वर्षातून दोनदा भाडेवाढ करत असते. एक असतो उन्हाळ्याचा पिरियड. उन्हाळ्याचा पिरियड म्हणजेच लग्नाची घाई असते आणि त्या लग्नाच्या पिरियडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. अशा वेळेस या संख्येचा कुठेतरी विचार करून एस टी महामंडळ भाडेवाढ करत असते आणि आपला महसूल मोठ्या प्रमाणात गोळा करत असते. त्यानंतर वर्षाचा दुसरा दिवस असतो, दुसरा क्षण असतो भाडेवाढ करण्याचा, तो असतो दिवाळीचा. कारण दिवाळीमध्ये अनेक भाऊबीज असो किंवा लक्ष्मीपूजन असो, अनेक प्रसंगानिमित्त प्रवाशांची मोठी रेलचेल असते, येणं जाणं चालू असते आणि अशा वेळेस एस टी महामंडळातून प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. याचा सुद्धा वापर करून विचार करून एस टी महामंडळ आपला महसूल मोठ्या प्रमाणात जमा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेस सुद्धा भाडेवाढ होते. आता हे सर्व भाडेवाढ होत असताना हे सर्व एस टी महामंडळाने स्वतःच्या महसुलाचा विचार केला, परंतु एस टी महामंडळामध्ये मग तो एस टी चालणारा चालक असो, एस टीचा वाहक असो, किंवा एस टी डेपोमध्ये काम करणारे वेगळे कर्मचारी असो, टेक्निकल कर्मचारी असो, नॉन टेक्निकल कर्मचारी असो, हे आपण पाहतो आहे की कुठेतरी अल्पशा मोबदल्यात, अल्पशा मानधनात, अल्पशा पगारात या ठिकाणी एस टी महामंडळामध्ये काम करतात. त्यांची सुद्धा मागणी असते की आम्हाला सुद्धा इतर कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मिळावा, आम्हाला सुद्धा सन्मानाने जगता यावं. यासाठी सुद्धा एस टी महामंडळाचे कर्मचारी वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मागणी मांडत असतात. अशा वेळेस आपण पाहिलं की कोरोनाच्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणात एस टी महामंडळाचा संप सुद्धा झाला होता. बघा लक्षात घ्या. चला आपण आता सुरुवात करू, जास्ती तुमचा वेळ न घेता. बघा लक्षात घ्या काय म्हटलंय, समजून घ्या, बघा लक्षात घ्या. चला पहा, MSRTC महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन तिकीट हाईक फॉर दिवाळी कॅन्सल्ड. बरं, पाहू काय आहेत हे समजून घ्या. एस टी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत 10% भाडेवाढ केली जाते. किती टक्के? 10%. 10% भाडेवाढ केल्यामुळे एस टीचे तिकीट वाढत असतात आणि त्या तिकिटाचा बोजा कुठतरी सर्वसामान्य प्रवाशांवर पडत असतात. परंतु विषय असा असतो, दिवाळीचा पिरियड असतो, जाणं येणं कंपल्सरी असते, त्यामुळे जावंच लागते, यावंच लागतं. बघा, मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर या दरम्यान एका महिन्यासाठी महामंडळाने एस टीची भाडेवाढ लागू केली होती. 25 ऑक्टोबर पासून तर 24 नोव्हेंबर पर्यंत. आणि याच दरम्यान आपण पाहतोय की दिवाळी आहे, या एक महिन्यात पूर्ण भाडेवाढ होणार होती, एस टी महामंडळाचा महसूल जमा होणार होता. परंतु काय कारण नेमकं घडलं की ही भाडेवाढ केलेली मागे घेण्यात आली 10%, त्याचं सुद्धा कारण आपण समजून घेऊया, जाणून घेऊया. बघा लक्षात घ्या. त्यानंतर काय म्हटलंय समजून घ्या, बघा लक्षात घ्या. चला पहा, मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, बरं हे कारण
लक्षात आलंय. मात्र विधानसभा, आता विधानसभा महाराष्ट्रात निवडणुका आहेत. ऐन आपण पाहतोय की 20 नोव्हेंबरला इलेक्शन आहे, 23 नोव्हेंबरला निकाल आहे त्याचावाला. निवडणुकीच्या तोंडावर ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यभरातील प्रवाशांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. दिवाळीत केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की भाडेवाढ झाल्यामुळे अतिरिक्त जी रक्कम होती, महसूल होती, एसटी महामंडळाला मिळत होती, यावेळेस ती मिळणार नाही, कारण त्यांनी केलेली भाडेवाढ ही वापस घेतलेली आहे. म्हणजे प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. ठीक आहे. मात्र या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. लांब पल्ल्याचा, जे लांब प्रवास करतात, म्हणजे जवळपास 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 150 किलोमीटर, 100 किलोमीटर, तो महागणार होता. जवळच्या प्रवाशांना काही फरक पडणार नव्हता. पण दिवाळीमध्ये आपण पाहतो की लांबचाच प्रवास जास्ती करतात प्रवासी. परंतु आता एसटीच्या तिकिटाचे दर जैसे थे अवस्थेत राहतील, काही बदलणार नाही. नो चेंज त्याच्यामध्ये. चला बघा, लक्षात घ्या. आता आपण पाहू, हे झालं प्रवाशांसाठी बातमी होती. आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आनंदाची बातमी तुमच्या समोर घेऊन येतोय. बघा, लक्षात घ्या काय म्हणतात, समजून घ्या. बघा, राज्य परिवहन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळी पूर्वीच करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. आपण पाहतोय की जवळपास 28 तारखेपासून दिवाळी सुरू होत आहेत. म्हणजे पगार एक किंवा 2 तारखेला होत असतो, परंतु तो पगार यावेळेस 1-2 तारखेला न होता 28 तारखेच्या आधीच, म्हणजे दिवाळीच्या आधीच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याचं होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना दिवाळी चांगल्या प्रकारे, चांगल्या उत्साहात त्यांना, म्हणजे खिशात पैसे जर असले, दिवाळी हा खर्चिक सण आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि पगार असल्याशिवाय, पैसे असल्याशिवाय दिवाळी साजरी करता येत नाही. म्हणून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आधीच पगार मिळणार आहे. त्याचबरोबर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही महामंडळाने सरकारकडे केली आहे. आणि नक्कीच सरकारने अनेक निर्णयावर, अनेक धोरणावर, अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय या सरकारने घेतलेले आहेत. आणि अशाच प्रकारे सकारात्मक निर्णय एसटी महामंडळासाठी सुद्धा सरकार घेतील. बघू आपण सरकारने काय केलं. राज्यात सणासुदीच्या दिवसात प्रवाशासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर होतो. दिवाळी सणाच्या गर्दीच्या हंगामात प्रवासी संख्या वाढत असल्याने महामंडळाला चांगलाच महसूलही मिळतो. त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड व्हावी यासाठी महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. बरोबर आहे, एसटी महामंडळाला निधी मिळतो, त्या निधीतला काही वाटा एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळावा यासाठी महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 7 तारखेला होतो. चला बघा, लक्षात घ्या. यंदा सोमवारी 28 ऑक्टोबरला वसुबारस, म्हणजे 7ला दर महिन्यात 7 तारखेला पगार होऊन जातो, परंतु यावेळेस 28 तारखेलाच दिवाळी सुरू होणारे वसुबारस आहेत. वसुबारस ते रविवार 3 नोव्हेंबरला भाऊबीज या दरम्यान दिवाळी सण साजरा होणार आहेत. ऑक्टोबर महिन्याचा पगार 7 नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात पगार 7 नोव्हेंबर पर्यंत होणे अपेक्षित होते दरवर्षीप्रमाणे, परंतु यावर्षी तो 7 नोव्हेंबरला न होता कधी होईल, मात्र दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांना बँक खात्यात पगार जमा करण्याचा महामंडळाचा मानस आहे. म्हणजे तो 26-27 कडे होऊन जाईल. बघा, लक्षात घ्या. यासाठी राज्य सरकारकडून लवकर निधी मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात येते. यंदा ही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीचा मागणी महामंडळाने राज्य सरकारकडे केली आहे. म्हणजे चला, एक पुन्हा आनंदाची बातमी की 5,000 रुपये अतिरिक्त बोनस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. राज्य सरकार नक्कीच त्याचा सकारात्मक विचार करेल. यामुळे यंदा दिवाळी आधी पगार मिळणार की दिवाळी सण उसनवारीने म्हणजे उसने घेऊन साजरा करावा लागणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांचा नजरा लागलेल्या आहेत. परंतु असं काही होणार नाही. सरकार सकारात्मक आहेत. सरकार नेहमी चांगल्या गोष्टीसाठी सकारात्मक राहिलं आहे. कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक सरकार आहेत, कारण की कर्मचाऱ्याच्याच भरोश्यावर पूर्ण शासनाचा गाडा चालत असतो. लक्षात घ्या. दिवाळी भेटीची आशा धुसर एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5,000 रुपये दिवाळी भेट देण्यासाठी 55 कोटींचा निधी आवश्यक असते. किती? 55 कोटीचा. राज्य सरकारने निधीची कमतरता असल्याचे कारण देत महामंडळाची मागणी पूर्ण केली नाही. चला बघा, थोडंसं इथे एक निराशा आहे.
थोडंसं एक इथं आनंदाची बातमी म्हणता येणार नाही की 55 कोटीचा हा निधी मागितला होता महामंडळ राज्य शासनाकडे, राज्य शासनाने त्याला नकार दिला आहे. तरी पाहू समोर सकारात्मक काहीतरी होईल या 28-29 तारखेपर्यंत. पॉझिटिव्ह विचार करू आपण. बघा लक्षात घ्या, यामुळे यंदा एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळण्याची आशा धुसर आहे, असा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बारंगे यांनी केली आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचं एक जे काय असेल युनियन, त्या युनियनच्या त्या प्रमुख जे आहे श्रीरंग बारगे यांनी केली आहेत. पण अशा धुसर म्हणजे असं नाही, एकदम नकारात्मक नाही म्हणता येईल. होऊ शकते, कदाचित होऊ शकते, भेटू शकते. चला पाहू, आपण पॉझिटिव्ह राहू. चला सर्वांना, सर्व एसटी कर्मचाऱ्यांना या दिवाळीच्या भरघोस शुभेच्छा. तुम्हाला तुमची अपेक्षित पगारवाढ, अपेक्षित पगार तारखेच्या आधी आणि 5,000 रुपये तुम्हाला मिळो. ठीक आहे, चला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पुन्हा तुमच्या समस्या काही असतील तर मला सांगा, त्या निवेदनाच्या मार्फत या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला भेटूया लवकरच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.